भगवान
पारखी अशी सांगता गोष्टी घरची कुटी खातीर आता कैशी जाऊ घरा नोही लौकिक तुका म्हणे निवांत राही तुका म्हणे निवांत राही पाहिले पाहे परतोनी आता कैशी जाऊ घरा नोही लौकिक या ठिकाणी 7 दिवसापर्यंत विविध प्रकारचे कार्यक्रम चालू होते. भजन होतं, अष्टपदी होती, प्रवचन असेल, कीर्तन असेल, हरिपाठ असेल. पण आज या कार्यक्रमाची सांगता होणार. लक्षात ठेवा, काल्याचं कीर्तन हे पूर्णतेचं प्रतीक आहे. समुद्रमापं प्रविशन्ति यद्वत् गीता न्याय सांगते. गंगा समुद्राला मिळाली की तिला वाहने नाही. सोन्याला 16वा कच चालला की त्याला सुवर्णत्व प्राप्त करणे नाही. मंदिराला कळत चालला की आता काम पूर्ण झालं, पुन्हा काम करणे नाही. आणि काल्याचं कीर्तन झालं म्हणजे सप्ताह संपला, संध्याकाळी इथे येणे नाही, असा त्याचा अर्थ आहे. जर संध्याकाळी एखादा आला, शब्दांकडे नीट लक्ष ठेवा, संध्याकाळी एखादा आला तर त्याला विचारायचं सकाळी झाला ना काला, मग कशाला आला, याला म्हणतात काला. काला हे पूर्णतेचं प्रतीक आहे. आज हो ऐका, प्रभू परमात्म्याचे जे अवतार आहेत, औष, औषौष, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णतम, त्यापैकी ह्या 6वा अवतार जो आहे परिपूर्णतेचा अवतार म्हणजे प्रभू परमात्मा. प्रभू परमात्माने गायी चालत असताना आणि गोधना समेत करत असताना, रांगत असताना ज्या ज्या लीला केल्या त्या लीलांचं वर्णन आपल्याला काल्याच्या कीर्तनातून करायचं असतं. ऐका, काला संपला की सप्ताह संपला, असा एक प्रघात आहे, सुंदर प्रघात आहे. आमची गुरुजी विनोद आले सांगायचे, भरलेल्या 40 विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये साहेबांनी प्रश्न विचारला, मुलांनो गोदावरी नदी कुठे उगम पावली? गोदावरी नदी कुठे उगम पावली? विरारला, वसईला, नालासोपारा, मग कुठे उगम पावली? त्या वर्गातले मुलं हुशार होते. एका मुलाने उत्तर दिलं, गुरुजी गोदावरी नदी त्र्यंबकेश्वरला उगम पावली. दुसऱ्या मुलाला विचारलं तिथून निघाली मग कुठे आली होती? दुसऱ्या मुलाने सांगितलं, गुरुजी ती तिथून गुप्त रूपाने कुशावर्तामध्ये आली. तिथून कुठे आली रे? तिसऱ्या मुलाने सांगितलं, गुरुजी तिथून ती रामकुंडामध्ये नाशिक मध्ये आली. तिथून तिने प्रवास करत करत शेवटचा कोणता कोपरा गाठला रे? महाराष्ट्राचा. एक मुलगा हुशार होता, तो म्हणाला, गुरुजी ती महाराष्ट्राच्या शेवटच्या कोपऱ्यात नांदेड पर्यंत पोहोचली. तिथून तिने कोणत्या राज्यात प्रवेश केला रे? एकाने सांगितलं, गुरुजी ती आंध्रात गेली. तिथून रे? ती कर्नाटकात गेली. तिथून रे? एक मुलगा हुशार होता, गुरुजी ती समुद्रात गेली म्हटले. तरी गुरुजींचा प्रश्न थांबत नाही. गुरुजी म्हटले, मग समुद्रातून निघाले, मग कुठे गेली रे? आता मात्र जेवढे हुशार पोरं होते सगळे खाली माने घालून बसले, कोणीच बोलत नाही. गुरुजी चिडून गेले, मूर्ख आहेत का तुम्ही? काय शिकवलं तुम्हाला? काही येत नाही तुम्हाला? दहस श्रेणीतला वर्ग आहे. सांगा सांगा, गंगा समुद्रातून निघाली मग कुठे गेली रे? कोणीच उत्तर देत नाही. शेवटच्या बेंचवर बसलेले एक आडनचोट गिराईक होतं. आडनचोट गिराईक कळतं का तुम्हाला? कवडीची अक्कल नाही, पण एक दिवस शाळा बंद नाही. शेवटच्या बेंचवर बसलेलं होतं, त्याने वरती बोट केला. गुरुजींना नवलं वाटलं, कधी उत्तर न देणारा मुलगा उत्तर देतोय. उभा नाही बेळा, तुला उत्तर माहिती आहे? हो गुरुजी. गंगा समुद्रातून निघाली मग कुठे गेली? गुरुजी गंगा समुद्रातून निघाली, सरळ तुमच्या डोक्यातच घुसली म्हटली. अहो गुरुजी, हे का तुम्हाला कळू नये? गंगा समुद्राला मिळाली म्हणजे तिला जशी वाहने नाही, तसं काल्याचं कीर्तन झालं म्हणजे इथे पुन्हा येणे नाही. विठ्ठल आवाज वाढवून बघ, बेस कमी का, आवाज वाढवून द्या थोडासा. अभंगाची निर्मिती कशी लक्षपूर्वक ऐका. मी अभंगामध्ये प्रवेश करतोय. 2 गवळणी रस्त्यावर उभे. एक गवळण त्या दुसऱ्या गवळणीला विचारते, कागबाई भर रस्त्यावर उभी राहिलीस, तुला तुझ्या कुणाची चिंता नाही का? घरी का जात नाहीस तू? संवाद चालू आहे त्यांचा. लक्षात ठेवा, विषय चांगला असेल तर तो संवाद होतो, विषय बिघडला तर तो वाद होतो. लक्षात ठेवा.
संवाद कसा गोड असावा. तुकोबारांनी एका 2 गवळणींचा संवाद दिलाय बघा एका गवळणीमध्ये. फार गोड आहे अभंगामध्ये, फार सुंदर आहे. एक गवळण दुसऱ्या गवळणीला विचारते, का ग तुला माहितीये का भगवान श्रीकृष्ण विटेवर का उभा आहे? म्हणते मला नाही माहिती. चल आपण शेषाला जाऊन विचारू. शेष काय उत्तर देईल? त्याच्या 2000 जीवा वर्णन करता करता थकले, त्याला पण कळालं नाही. एक काम करू, आपण वेदाला विचारू. वेद जाणू गेला तो पुढे मौनावला. वेदाने पण मौन पकडलं ग, त्याला पण माहिती नाही. कसं गोड लिहितात तुकोबरा आहे का? पुसू नका बाई, पुसू नका बाई, वेदासी काही कळलेची नाही. शेष शिनल्या पृथ्वी सहस्र जीवा जीवा, देव का होवी देवरी उभा उभा, देव का होवी देवरी उभा उभा. नाही माहिती का त्यांना? हा संवाद आहे मला. तशी ही गवळण दुसऱ्या गवळीला विचारते, का ग तुला माहितीये का भगवान प्रभू परमात्मा हो तो त्याच्या घरी आहे, तू भर रस्त्यावर उभी राहिलीस. आणि शहाण्या कुलवान स्त्रीने भर रस्त्यावर उभं राहायचं नसतं. कुलवान स्त्रीने भर रस्त्यावर उभं राहायचं नसतं. तुला तुझ्या कुलाची चिंता नाही का? ज्ञानोबाला सांगतात, ती गवळण सांगते, मला काय माझ्या कुलाची चिंता. मग या ती कुळ माझे गेले हार कोणी, या ती कुळ माझे गेले हार कोणी, या ती कुळ
कुळाची चिंता नाही, ती म्हटली मी विसरली कुळ, विसरली. बरं घरामध्ये काही, ती म्हटली मी घरदार पण विसरली ग. विसरले काम धंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कुणी सुना त्या कुणी नंदा, वृत्ती वेधली परमानंदेवो नंदेवो नंदे, पावा गोगरी देवनी ताई गो, पावा गोगरी देवनी ताई गो. कृष्ण चरित्र ऐसा आहे ना की त्याचा अंतच लागत नाही. महाराज रस्त्यावर उभी राहिली ती, मला आता त्याच्याशिवाय काही कळत नाही म्हटले. फक्त जीवनामध्ये आणि एकच एक विषय विरला आणि तो म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा. त्याच्याशिवाय मला काही सुचत नाही. म्हणजे या ती कुळ माझी गेले हर कोणी, श्रीरंगा वाचोनी आणून येणे, किती वो सिकवाल मद वेळोवेळा, अष्टभोग भोगणे माते नाही चाल, भक्ती प्रेम गोड लेई लगे माय. काय इकडे बाप रखुमा देवी वरून जीवीचा जिवाळा आणि काही केले वेगळा नव्हे माय. बरं ठीक आहे, तू गेलीसच घरी तर काय होईल, ते घरी जाऊन उपयोग नाही ना का. संसार करण्यासाठी जे चित्त लागतं ते माझ्याकडे नाही म्हटले. ते चित्ताची मोठी गमक आहे महाराज. ऐका, तुमच्या लक्षात राहील असा विषय काढतो, फक्त सगळ्यांनी लक्ष करून ऐका. शरीरामध्ये पाहिजे पित्त, संसारामध्ये पाहिजे वित्त आणि परमार्थामध्ये पाहिजे चित्त. काय 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 नवीन सांगा मला, नवीन सांगा, नवीन सांगा. काय काय शरीरामध्ये काय पाहिजे, पित्त, संसारामध्ये काय पाहिजे, वित्त आणि परमार्थामध्ये काय पाहिजे, चित्त. लक्षात राहील बरोबर. शरीरामध्ये पित्त पाहिजे. शरीरातलं पित्ताशय काय कार्य करतं बाळा? शाळेत जाता का तुम्ही का नाही जाता? खिचडी खायला. शरीरातलं पित्ताशय काय कार्य करतं? शरीरातलं पित्ताशय पचन क्रिया सुधारण्याचं काम करतं. ज्या माणसांचं पित्ताशय बिघडतं त्यांना पोटाचे विकार होतात. त्यांची लक्षणं सांगतो. कोणाला त्रास होतो असं बघा, जेवण झाल्यानंतर आंबट ढेकर येणे, तोंडामध्ये पाणी येणे, झोपल्यावर सगळं अन्न छातीमध्ये उतरणे, हे पित्ताशयाच्या विकाराची लक्षण आहे. याच्यातून बचण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय चहा बंद करणे. चहा पिता ना तुम्ही, चहा इंग्रजांनी भारतामध्ये जाता जाता टाकून गेलेलं सगळ्यात मोठं विष चहा आहे, लक्षात ठेवा. जी माणसं चहा पीत नाहीत त्यांना आम्लता नावाचा आजार होत नाही, त्याला इंग्रजीमध्ये ऍसिडिटी असं म्हणतात. बरोबर आहे. काही काही लोकांना नुसती ऍसिडिटी नसते व कीर्तनकार लोकांना हायपर ऍसिडिटी असते, कारण रात्रीचा प्रवास, अवेळी भोजन ही कारण आहेत त्याला. ऐका, शरीरामध्ये पित्त चांगलं पाहिजे. नंबर 2, संसारामध्ये वित्त पाहिजे. वित्त म्हणजे काय चांगलं कळतं तुम्हाला, पित्तापेक्षा वित्त चांगलं कळलं, बरं वाटलं मला. संसारामध्ये काय पाहिजे, वित्त. ज्या माणसाजवळ पैसा नसेल, ज्या माणसाजवळ पैसा नसेल त्या माणसाजवळ बुद्धी असू दे नाही तर ज्ञान असू दे, त्याला किंमत नाही मला जगामध्ये. आणि ज्याच्याजवळ पैसा असतो ना त्याला ज्ञान बुद्धी नसते तरी लोक त्याची पूजा करतात. काय नवले बघा ना तुम्हाला. सर्व गुणानाम कांचनम आश्रयंती. सर्व गुण हे पैशाचा आश्रय करून असतात महाराज, लक्षात ठेवा. हो, गरीब माणूस जर घोड्यावरून पडला तर लोक म्हणतात काय डांगरासारखा आपटला हो, आणि श्रीमंत माणूस पडला तर रावसाहेब घोड्यावरून घसरले. हा पैशाचा प्रयोग आहे महाराज, हा पैशाचा. मी तुम्हाला एक दोहा सांगतो, फार सुंदर आहे. त्याचा अर्थ नाही सांगणार, तुम्हाला कळला तर बघा, नाही तर द्या सोडून. तीर्थयात्रे कधी न गेला पाऊलानं. कळला का पहिल्या चरणाचा अर्थ? पाऊल म्हणजे काय? चरण, पाय. शेवटच्या शब्दाकडे लक्ष ठेवायचं. तीर्थयात्रे कधी न गेला पाऊलानं, देव त्याला हो कधी पावलानं. कळला का? हो, तीर्थयात्रा केली पाहिजे पण पायाने केली पाहिजे. ती म्हणजे पायी केली पाहिजे, एसटीवर नाही. हो ऐका, पायी घडती ती तीर्थयात्रा आणि एसटीवर घडती ती सहल. तुम्हाला काय करायचं ते बघा तुम्ही आता. तीर्थयात्रे कधी न गेला पावलानं, देव त्याला हो कधी पावलानं, गाठी ज्याच्या हो कधी पावलानं. पावला म्हणजे इथे काय अर्थ आहे त्याचा? पैसा. गाठी म्हणजे ज्याच्या पदरी. गाठी ज्याच्या हो कधी पावलानं, पत्नी त्याची त्याला मारी पावलानं.
इतकं कठीण आहे मला ते, इतकं कठीण आहे ते. पैशाला फार किंमत आहे महाराज. पैसा तेरे 3 नाम, परशा, परशु, परसराम. इथे जर फक्त मी एकटा माणूस सोडलो, मी जर एकटा माणूस सोडला बुवा, तर प्रत्येकाच्या खिशात पैसा आहे, फक्त माझ्याच खिशात नाही. पाहून घ्या तुम्ही, माझे दोन्ही तिन्ही खिसे रिकामे आहेत, काहीच नाही. पाहून घ्या तुम्ही, वाटलं तुमच्या सगळ्यांजवळ पैसे आहेत ना, सगळ्यांच्या खिशात पैसे, फक्त माझ्याजवळ नाही. काय कारण आहे? पैशाशिवाय हे तर चालूच शकत नाही. मला लक्षात ठेवा, संसारामध्ये काय पाहिजे? वित्त. आणि आता राहिलं परमार्थ. परमार्थामध्ये काय पाहिजे? चित्त. त्या चित्ताशिवाय परमार्थ होऊ शकत नाही. आणि ती गौरव म्हटले, माझं चित्त माझ्याजवळ आता राहिलं नाही. ते गेलं कुठे? गेलं कुठे? अभंगातलं पहिलं चरण. हरे माझे हरी शब्दाला पहिली विलांटी आली पाहिजे. तुम्ही घरावर, मोटरसायकलवर, गाडीवर नाव लिहिता ना, रामकृष्ण हरी, पहिली विलांटी आली पाहिजे हरी शब्दाला. जर हरी शब्दाला दुसरी विलांटी आली तर हरी शब्दाचा अर्थ माकड असा होतो. लक्षात ठेवा, काळजी घेत जा. मराठी भाषा फार कठीण आहे. मराठी भाषेसारखी कठीण भाषाच नाही बुवा. हो, बाकीच्या भाषा तुम्हाला शिकायला अवघड आहे पण समजायला सोपे आहे. मराठी भाषा शिकायला सोपी आहे पण समजायला फार अवघड आहे. मराठी भाषेसारखी भाषाच नाही. मला तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा, एक मनुष्य सायंकाळी घराच्या बाहेर फिरायला निघाला, लक्ष आहे ना तुमचं, त्याने आपल्या बायकोला सांगितलं मी बाहेर फिरायला चाललो, येताना काही घेऊन येऊ का? काय विचारलं त्याने? येताना काही घेऊन येऊ का? तिने सांगितलं काहीच आणू नका, फक्त तुम्ही घेऊन येऊ नका. कळलं का? नसेल कळलं तर द्या सोडून. विठाला भार वित्त विसरले. मला सांगा, माझ्या जीवनामधलं चित्त जे प्रभू परमात्म्याने धारण करून घेतलंय, आता ते चित्त जर माझ्याजवळ राहिलं नाही तर मी आता घरी तरी कसे जाऊ? आता कैसी जाऊ घरा, Gamu
त्याने लग्न केलं समजा, त्याला पहिल्याच वर्षी मुलबाळ झालं तर लोक म्हणतात मातला म्हणतो. लग्न करू जाता म्हणती हा माताला, न करता म्हणती नपुंसक. ऐसा हा लौकिक. मला सांगतात याच्यावर एकच उपाय, तुका म्हणे हसे जग नाही कान तयार थया. हो ऐका, शहाण्या माणसाने एकच काम करावं, या जगताचा त्याग करावा. के जुनिया जन भक्ती नाही गुण दोष अंगायत, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. पक्षी सुस्वरे आळवीते, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. आम्ही काय केलेलं आहे? या जगताचा त्याग केला आणि एकांतात जाऊन बसलो का? ते जुनिया जन भक्ती करा. बापरे, हे लोक तुम्हाला जगू देणार नाही. यांनी भजन करणाऱ्या मेरेला चांगलं म्हटलं नाही, या जगाने भजन करणाऱ्या तुकोबारांना चांगलं म्हटलं नाही, जलाराम बाबांना चांगलं म्हटलं नाही. तुम्हा आपल्याला काय चांगलं म्हणतील महाराज? सोपं काम करा. हो, एक सुंदर वाक्य सांगतो तुम्हाला. एखादं कर्म करत असताना ते चांगलं आहे असं जर तुमचं मन ग्वाही देत असेल आणि जग त्याची कितीही निंदा करत असेल तरी ते करा. का? तुमचं अंतःकरण ग्वाही देतंय की हे कर्म चांगलं आहे. एखादं कर्म करत असताना ते वाईट आहे याची तुम्हाला जाणीव आहे आणि जग किती जरी ते चांगलं म्हणत असेल तरी करू नका महाराज. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, नको मला सांगतात. मानिले नाही बहुमता. मी बहुमताचा विचार केला नाही. जगामध्ये सत्य काय आणि असत्य काय, योग्य काय आणि अयोग्य काय, पाप आणि काय, पुण्य म्हणजे काय, याचा मी हो धांगोळा घेतला आणि मला जेव्हा कळलं ना त्यावेळेला नाही जगताचा त्याग केला. म्हटले तुका म्हणे हसे जन नाही कान तया ठाया. मी यांचा त्याग केला. हो, यांना सोडून दिलं, मी एकांतात गेलो. मग आता मला त्या घरी पुन्हा कशी जायला सांगते? नाही बरा, लोहे बरा, लौकिक. मग तू एक काम कर ना म्हटले, आजूबाजूच्या लोकांना तुझी आपबीती सांग. ती म्हणते अजिबात सांगणार नाही. ते हसून, ते रडून ऐकतील आणि पुन्हा लोकांना सांगताना हसून सांगतील. ते उलट माझ्या घराची निंदा करतील. हे तिसऱ्या चरणात सांगताय. परकीयाची सांगता गोष्टी
सांगता गोष्ट ऐका. एक नियम शिकवला संसारिक माणसासाठी. कोणता? शहाण्या माणसाने चार भिंतीच्या आत घडलेल्या गोष्टी बाहेर सांगायच्या नसतात. हा नियम शिकवला तो गोबऱ्याने. काय सुंदर आहे बघा ना. आपल्या घरातल्या गोष्टी बाहेर कळवायच्या नसतात. का? बाहेरची माणसं रडून रडून ऐकतात आणि लोकांना हसून हसून सांगतात, आपली निंदा करतात. कबीर महाराजांचा एक दोहा मोठा गोडीवर सांगतो ऐका, फार सुंदर आहे. कबीर महाराज म्हणतात, या जगामध्ये सुनील बाबा, सज्जन माणसापेक्षा दुर्जन माणसं खरंच चांगली आहे. ऐकताय ना तुम्ही सगळेजण? तुम्हाला भूक लागली का? नाही ना? तुम्ही नाराज का बरं आहेत? मग एवढे महिला म्हणतात नाराज का बरं आहेत तुम्ही? या महिन्याचे 1500 रुपये आले नाही का तुमच्या? बरं येणार आहेत आता. माझं झालं बोलणं आता काल रात्रीच. येणार, काही काळजी करू नका. फ्रेश बसा जरा, ऐका जरा. या जगामध्ये सज्जन माणसापेक्षा दुर्जन माणसं खरंच चांगली आहे. कशी चांगली आहेत माहिती? अरे ते दुसऱ्याची निंदा करतात, सतत दुसऱ्याची निंदा करतात. ज्याची निंदा करतात त्याला वैकुंठात पाठवतात आणि स्वतः नरकात पडतात. चांगले नाही का? मग ते चांगले नाही का? बघा ना तुम्ही. सज्जन छे दुर्जन भले की परनिंदा करत, खुद नरक पचत औरों को वैकुंठ दे. लक्षात ठेवा. आमच्या विचारवंतांनी सांगितलंय, निंदकाचे घर असावे शेजारी. का? त्याने आपली निंदा करत राहावी. तो जर आपली निंदा करत राहिला तर आपण नील होत असतो आणि सगळं पाप त्याच्या डोक्यावर जातं. असं ज्ञानेश्वरी सांगते का निंदकापाशी येते अशेष पापी. निंदा करणाऱ्या माणसाच्या घरी सगळी पाप मुक्कामाला राहतात म्हटले. शहाण्या माणसाने आपल्या घरातल्या भानगडी बाहेर सांगायच्या नसतात. मग काय करायचं? तुका म्हणे निवांतराई पाहिले पाहिले परतोनी, आता कैशी जाऊ घरा नो हे बरा लौकिक. निवांतर आणि या शब्दाचा अर्थ काहीच न करणे असा नाही बरं का. मग कर्म करीत राहणे, फलाची अपेक्षा न धरणे आणि अपयश आलं तरी त्याला ईश्वर इच्छा समजणे, याला म्हणतात निवांत राहणे. कशी लोक प्रमाण करतात महाराज, नवल वाटतंय. ऐका, जशी परिस्थिती येईल ना तसं राहावं माणसाने. समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे. देव ठेविल तैसे राहावे, समयासी सादर व्हावे. कोणे दिवशी पैसोनी हत्तीवर, राजपालकी सुभेदार बरोबर. कोणे दिवशी पायी चालत जावे, समयासी सादर व्हावे. देव ठेविल तैसे राहावे, समयासी सादर व्हावे. देव तसा ठेवेल ना मला तसं राहावं. अरे येणाऱ्या परिस्थितीमध्ये नवल नाही तुम्हाला सांगतो. 2000 मला वाटतं 19 मध्ये कोरोना आला होता. बरोबर आहे का? बरोबर आहे ना? 19 आणि 20 2 वर्ष कोरोना आला. जगातली माणसं मेली हो. जगातली लाखो माणसं मेली. भारतातली मेली, महाराष्ट्रातली मेली. बरोबर आहे ना? ठाणे जिल्ह्यातली मेलीत, वसई तालुक्यातली मेलीत ना महाराज. तुमच्या परिसरातली मेली, नायगावच्या कोणाच्या घरातली मेलीत. पण 2025 च
पांडुरंग गंगेकर यांच्या पुण्यस्मरणाप्रित्यर्थ आयोजित सप्ताहामधलं कार्याचं कीर्तन ऐकेपर्यंत तुम्ही जिवंत आहात, ही माझ्या भगवान पांडुरंगाची कृपा आहे महाराज, ही भगवान पांडुरंगाची. काळजी करू नका महाराज, जशी परिस्थिती येईल ना तसा हा जगद्गुरु तुकोबा म्हणताय, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे दुष्काळे पिढा गेली. जगद्गुरु तुकोबांवर आभार कोसळला महाराज. दुष्काळापासून उभा होता, परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली, एक वेळेला खायला मिळत नव्हतं, तरी तुकोबा म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे दुष्काळे पिढा गेली. बाई भांडण करते, फक्त उडसूड भजन करतात, कामधंदा करत नाही. लेकरांना खायला मिळत नाही, माझ्या उठले सुटले चालले भंडाऱ्यावर, उठले सुटले चालले भंडाऱ्यावर, तरी तुकोबाराय रागवले नाही. बरं तुकोबाराय उलट म्हणते काय, बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी ही दुर्दशा जनामधी. तेव्हा खूप चांगलं केलं तुम्हाला भांडण करणारी बायको दिली. जर मला भांडण करणारी बायको दिली नसती, गोड बोलणारी बायको दिली असती, तर मी किचन मध्ये कांदे कापत बसलो असतो म्हटले. पण बरं झालं जेव्हा तू माझ्यावर उपकार केले, ती भांडण करत राहिली म्हणून मी माझ्या विनय चिपड्या उचलल्या तरी भंडाऱ्या डोंगरावर निघून गेलो. आपल्यावर कधी प्रसंग आला तर म्हणता येईल, आपल्याला म्हणता येईल असं. तुम्ही आता इथे कीर्तन ऐकून उठलात आणि तुमच्या मोटरसायकल जवळ गेलात, बाईक जवळ, तुम्हाला असं दिसलं तुमची मोटरसायकल पंक्चर आहे. तुम्ही असं अभंग म्हणाल, बरे झाले देवा गाडी पंक्चर झाली, बरे झाले देवा हवा निघून गेली, म्हणता येईल आपल्याला. नाही कुलतेमध्ये जगता नाही येत मला, पण साधू संत जगले ना प्रतिकूलतेमध्ये. ऐका, एक प्रसंग सांगतो. भाजी चिरता चिरता बादशाहचं बोट कापलं गेलं. बायकोला भाजी चिरून देत होता. बायकोला भाजी चिरून देण्याची परंपरा तशी जुनीच आहे. आपल्या बायकोला भाजी चिरून देत होता, भाजी चिरता चिरता बोट कापलं. आजची नगरी पाहायला आली, फक्त बिरबलच आला नाही, तो सासरवाडीला गेला होता. 4 दिवसांनी आला तेव्हा त्याला दिसलं बादशाहचा बोट कापले, त्याला चिंधी गुंडाळली. बिरबलाने विचारलं, बादशाह काय झालं? बोट कापलं. बिरबल म्हटला, बरं झालं. आता बरं झालं म्हणलं तरी बरं आहे का? ज्याच्याकडे नोकरी करतो, ज्याची चाकरी करतो, त्याचं बोट कापलं नव्हतं, बरं झालं. असा राग आला बादशाहला. टाळी वाजवली. टाळी वाजवल्याबरोबर 2-4 सेवक धावत आले. त्या बिरबलाला आत्ताच्या आत्ता उचला, आमदार कोठडीमध्ये ठेवा, याला चहा पाणी नाश्ता काहीच द्यायचं नाही म्हटले. उचललं त्याला बिरबलाला, दिला आमदार कोठडीमध्ये ठेवून. 4 दिवस नाश्ता नाही, चहा नाही, पाणी नाही, काहीच नाही. महाराज 5व्या दिवशी त्या बादशाहला काय लहर आली, एकटंच निघून गेलं जंगलामध्ये शिकार करायला. पण त्याचं दुर्दैव बघा, ज्या जंगलामध्ये शिकार करायला गेला त्या जंगलामध्ये आदिवासी लोकांची ग्रामदेवतेची यात्रा होती आणि त्या यात्रेमध्ये त्या देवीला बळी द्यायचा होता. बळी बोकडाचा नाही, माणसाचा बळी द्यायचा होता. ते माणूस शोधत होते आणि त्यांना नेमका राजा सापडला. पकडला त्यांनी, उचलला आणि आणला कोणाजवळ? पुजाऱ्याजवळ. पुजारी म्हटला, काय रे आणला काय बळी? हो हा पाय. त्याचे कपडे घाला, त्याचे कपडे काढा, त्याला आंघोळ घाला, नवीन कपडे घाला, मग आपण बळी देऊ म्हणे याला म्हणे. जेव्हा कपडे उतरवले महाराज, तेव्हा त्या पुजाऱ्याला दिसलं त्याचं बोट कापलं होतं राजाचं, चिंधी गुंडाळली होती. त्या पुजाऱ्याने विचारलं, काय झालं तुझ्या बोटाला? म्हटलं बोट कापला गेला. हे हा बळी चालणार नाही रे मला, हा सबज बळी, मला निर्दोष बळी पाहिजे, याला 4-5 फटके मारा, जंगलाच्या बाहेर सोडा म्हणे. राजा म्हणे 50 का मारत नाही, पण सोड. त्याला 5 फटके मारले. जेव्हा जंगलाच्या बाहेर सोडलं तेव्हा बादशाह म्हटला, बिरबल म्हटला होता तेच खरंय, बोट कापलं म्हणून बोला बोला बोला, बोट कापलं म्हणून बरं झालं, नाही तर आता 12च्या भावातच गेलो असतो. तिथून जो पळत सुटला, राजवाड्यात नाही गेला, बिरबलाकडे गेला आणि बिरबलाच्या समोर हात जोडून उभा राहिला. बिरबल मला माफ कर, मी तुझ्या बोलण्याचा विचार केला नाही, तू म्हटला होता तेच खरंय, बोट कापलं म्हणून बरं झालं, नाही तर आज 12च्या भावातच गेलो असतो. पण मी तुझ्या बोलण्याचा विचार केला नाही, तुला अंधार कोठडीमध्ये ठेवलं, मला माफ कर बिरबल, मला माफ कर. बिरबल म्हणे, बादशाह तू मला अंधार कोठडीत ठेवलं ते बी बरंच झालं म्हणे. का बरं? तू काही एकटा शिकारीला गेला नसता, मला घेऊन गेला होता बरोबर. आज तुझं तरी कापलेलं होतं, पण माझं चांगलं होतं ना, त्यांनी तुला सोडला असता, मला धरला असता, म्हणून जे झालं ते बरं झालं. तुम्ही इथून घरी गेलात, पुरुष मंडळी, तुम्ही इथून घरी गेलात, घरी गेल्यावर बायकोने तुमची आरती ओवाळली, काय म्हणायचं? बरं झालं. काय म्हणायचं? जोरात बोला, जोरात बोला. जर तुम्ही आता इथून घरी गेलात, बायकोने आरती ओवाळली तर काय म्हणायचं? बरं झालं. एखादी ठेवून दिली तरी काय म्हणायचं? बोला बोला लवकर, बोला लवकर. नाही जमत ना आपल्याला प्रतिकूलतेमध्ये जगता येत नाही, पण संत जगले महाराज, संत जगले. महाराजांचे अभंग आहे, नाथ महाराजांचा एक फार सुंदर अभंग आहे.
फार सुंदर आहे. जैसी स्थिती आहे कैशा परी राहे, जैसी स्थिती आहे कैशा परी राहे, जैसी स्थिती आहे कैशा परी राहे, जैसी स्थिती आहे कैशा परी राहे. तव तुक पाहे संचिताचे, तव तुक पाहे संचिताचे, हरी मुखे दाता हरपती फिरला, हरी मुखे दाता हरपती फिरला. तव तुक पाहे संचिताचे, तव तुक पाहे संचिताचे, हरी मुखे दाता हरपती फिरला, हरी मुखे दाता हरपती फिरला. येण्याप्रमाणे आपण अभंगाचा आणि संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा आपण भजन करूया. विठोबा रखुमाई, हरि जय जय, 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 हरि
मिनिटांमध्ये आपण अभंगाची सेवा समाप्त करणार आहोत. राहिलेल्या 20 मिनिटांमध्ये प्रभू परमात्म्याचं जेवढं चिंतन आपल्याला वर्णन करता येईल तेवढं करावं. आपण कोण भगवंताच्या चरित्राचं वर्णन करणार आहात, ज्याचं वर्णन करता करता वेद थकला, शेष थकला, तिथे तुम्ही आपण कोण आलो त्याच्यावर. पण आपण फक्त एक सेवा करू शकतो. लक्षात ठेवा, या पलीकडे आपल्याला काय करता येईल. ऐका, भगवान श्रीकृष्ण जन्माला आले ते मुळातच 7 वर्षाची, कारण भगवंताचा जन्म आईवरी संभव आहे. लक्षात ठेवा. ऐका, देव प्रगट होत असतो, संत अवताराला येतात आणि मनुष्य जन्माला येतो. तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा. कोणत्या कोणत्या? मनुष्य जन्माला येतो, संत अवताराला येतात आणि देव प्रगट होतो. भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले महाराज 7 वर्षाचे. कुठे? कारागृहामध्ये. कारागृहामध्ये प्रकट झाले. लख प्रकाश पडला होता. देवकी मातेने ते 7 वर्षाचं बाळ पाहिलं, रडायला लागली महाराज, रडायला लागली. ते 7 वर्षाचं बालक आपल्या आईला विचारता, आई का रडतेस ग? देवकी मातेने सांगितलं, बाळा, अरे मी एवढ्या करता तपस्या केली नव्हती तू 7 वर्षाचं होऊन यावं म्हणून. म्हणजे मग माझी अशी अपेक्षा होती तू लहान बाळ व्हावं, माझ्या मांडीवर खेळावं, मी तुला स्तनपान करावं, अशी माझी इच्छा होती. आई मला काय वेळ लागतो? मी आता लहान होतो म्हटले. मला लहान व्हायला बी वेळ लागत नाही. बोला पुढे. मला मोठं व्हायला बी वेळ लागत नाही. मला या लोकांना मोठं करायला बी वेळ लागत नाही आणि कोरोना आणायला पण वेळ लागत नाही. आई मी आता लहान होतो बघ म्हटले. आणि भगवान खरंच लहान झाले हो. तरी पण देवकी माता रडायला लागली. मला आई आता का रडतेस? मी तुझ्या म्हटल्याप्रमाणे लहान झालो का नाही? तू लहान झाला पण गप्पा मोठ्या माणसांसारखं मारून राहिला ना, बोलू नको ना. लहान पोरं बोलतात का? भगवान श्रीकृष्ण म्हटले, आई मला बोलू दे. मी बोलत नाही म्हणून मंदिरातला पुजारी काय काय करतो त्याचं त्यालाच माहिती. हे माझं न बोलण्याचं कारण आहे. आई जगामध्ये काही गोष्टी खूप चांगल्या आहेत. देव बोलत नाही. देव जर बोलला असता तर त्याने आपल्याला चप्पल सुद्धा बाहेर काढून दिली नसती. जा घरी म्हटले, माहिती मला तुझा 7-12 उतारा, काही दर्शन घेऊ नको, लांबच राहतो. पण देव बोलत नाही, खूप चांगली गोष्ट आहे. पण भगवान श्रीकृष्ण म्हटले, आई मला बोलू दे. काय बोलायचंय तुला? अगं आतापर्यंत कौशाने तुझी जेवढी बालकं मारलीत ना, त्याचप्रमाणे तो माझा सुद्धा घात करेल. मग मी त्याच्या आधी एक पूर्वनियोजन करून आलेलं आहे. मला इथून उचलायचं, नंदाच्या घरी ठेवायचं आणि तिथली माया इथे आणायची, हे सांगण्यासाठी मला बोलायचंय. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, माया उपजली तेथे, ठेवी मज आणि येथे. बाळा ते शक्य नाही ना लेका. तुझ्या बाबाला साखळदंडाने जखडलेलं आहे. काळजी करू नको आई. माझ्या बापाला फक्त एकच सांग, माझा बाप नुसता माझ्या जवळ आला आणि त्याने मला स्पर्श केला तरी त्याची साखळदंड तुटून पडतील म्हणते. आणि तसंच झालं हो. जसे वसुदेव भगवंताच्या जवळ आले आणि अंगाचा स्पर्श झाल्याबरोबर वसुदेवाचे साखळदंड तुटून पडले. जे राक्षस बाहेर पहारा द्यायला उभे होते ते झोपी गेलेत महाराज. जी कळीकुल्प दरवाजाला लागली होती ती गळून पडलीत महाराज. आणि मग एका वेळूच्या टोपलीमध्ये भगवंतांना वसुदेवाने घातलं आणि डोक्यावर घातलं. उचलेला कमळापती, पायीची बंधने गळती, सगळी बंधनं गळून पडली आणि वसुदेवाला भगवंताला घेऊन वसुदेव बाहेर निघाले. श्रावण महिना, रोहिणी नक्षत्राचा पाऊस बाहेर कोसळत होता. सप्तमी आणि अष्टमी 2 तिथी एकत्र आलेल्या होत्या महाराज. धो 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 पाऊस कोसळत होता महाराज. हो, शेषाने शय्या केली आणि आसन दिलं भगवंताला, संरक्षण केलं. यमुना दुथडी भरून वाहत होती महाराज. बाहेर पाय ठेवायला जागा नाही, इतका पाऊस. आणि आता जायचं कसं पलीकडे? यमुनेचं पाणी वाढत होतं. पण पहिल्यांदा वसुदेवाने सांगितलं भगवंताला तर तिकडे पोहोचावं लागेल. वसुदेवाने आतमध्ये प्रवेश करायला सुरुवात केली. तसं पाणी वाढू लागलं. भगवंताने विचार केला, माझा बाप झाला म्हणून काय झालं? गळ्यापर्यंत पाणी आलं तर मलाच पाण्यामध्ये फेकून दिलं, निघून जाईल, काही सांगता येत. मग भगवंताने काय केलं? आपला उजव्या पायाचा अंगुष्ठ म्हणजे तो अंगठा होता ना, तो अंगठा असा लांब केला आणि यमुनेला स्पर्श केला. यमुनेला स्पर्श केल्याबरोबर यमुनेने वाट करून दिली.
यमुनेचं पाणी का वाढत होतं माहितीये? यमुनेची फक्त एकच अपेक्षा होती, त्रैलोक्याचा प्रजापिता अवताराला आला ना, त्याच्या पायाचं पहिलं दर्शन मला घडलं पाहिजे, म्हणून यमुना वरती चढत होती महाराज. हो, वाट करून दिली यमुनेने, पलीकडे पोहोचले. भगवंताला तिथे ठेवलं होतं यशोदा मातेजवळ. यशोदा मातेजवळ जन्माला आलेली हो ती माया उचलली, त्याच टोपलीमध्ये घातली आणि पुन्हा परत आणली महाराज कारागृहामध्ये. आणल्याबरोबर ती माया रडायला लागली. माया रडते आणि माया रडवते. पूर्वी स्त्रिया घरी डिलिव्हरी व्हायच्यात महाराज. हे हॉस्पिटल आता निघाले. 2 बाया असायच्या आमच्याकडे, त्याला सुईन आणि दाईन असं. डिलिव्हरी करणाऱ्या बाया सुईन आणि दाईन. काय ज्ञान असेल महाराज त्यांना. एक बाई मध्ये असायची, दरवाजा बंद, एक बाई बाहेर असायची. मधली बाई डिलिव्हरी करायची, बाहेरची बाई हो आवाजाने ओळखायची मुलगा जन्माला आलेले का मुलगी. कशावरून? बाळ जास्त रडायला लागलं की समजायचं मुलगी झाली, आणि कमी रडायला लागलं की समजायचं लालू प्रसाद इस कमी. काय तंत्र होतं मला त्यांचं, बघा ना तुम्ही काय तंत्र होतं. ती माया जोर जोरात रडायला लागली. रडी माया करी आकांत, जोर जोरात आकांत करू लागली महाराज. आणि आकांत करू लागल्याबरोबर झोपी गेलेले सगळे राक्षस उठले आणि एका राक्षसाने कौशला फोन लावला. फोन त्याचं ओडाफोनचा कार्ड होतं, त्याला रेंज चांगली मिळत होती कौशला. महाराज त्याने फोन उचलला रात्री 1 वाजता. कोण रे? मी रक्षापाल आहे. कशा करता फोन केला? तुम्ही जे 8व्याची वाट पाहत होतात ना, तो 8वा जन्माला आला म्हणजे धावत झाला कौश. त्या कौशाने ते बाळ असं उचललं महाराज. मुलगा आहे का मुलगी हे सुद्धा पाहिलं नाही. गरगत गरगत फिरून बाळ जमिनीवर आपटणार. ते बाळ हातातून निसटलं आणि जाता जाता कौशाला कृष्णाचा पत्ता सांगून गेलं. तुझं लागी मधी उपजला मजा आधी, मला काय मारतोस? तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे म्हटले, मला काय मारतोस? महाराज मग कौशाचं इंडिकेटर लागलं. कुठे असेल, कसा असेल? हो, त्याने ग्रामसभा बोलवली. ग्रामसभा होते का तुमच्याकडे? होते का? कधी होते? होतच नाही ना. होते का? 15 ऑगस्ट 26 जानेवारी होते का ग्रामसभा? ग्रामपंचायत आहे का कोणी? नाही का? हा, म्हणून नगरपालिका आहे का? हा, ग्रामपंचायत जिथे असते ना तिथे ग्रामसभा होती. ग्रामसभा बोलवली आणि तिथे पण मानला गोकुळामध्ये वाढणाऱ्या बाळाला मारायला कोण जातं. तेव्हा पण 50% जागा राखीव होत्या, स्त्रियांसाठी राखीव. ती पुतना उठली. ती पुतना पूर्वजन्माची बळीराजाची बहीण होती. आपल्या भावाला पाताळात घालताना तिने डोळ्याने पाहिलं होतं, म्हणून या जन्मात त्याचा बदला घेण्यासाठी ती आली होती. कौशा, मी जाते मारायला म्हटले. तिने विडा उचलला, निघाली. आपल्या स्तनामध्ये विष भरलं महाराज तिने आणि मारायला निघाली. कौशा गेली खरी मारत गोकुळामध्ये, पण बाळ ओळखायचं नाही. ओळखायचं कसं? एका घरी जायची, त्या बाळाला दुग्धपान करायची, दुसऱ्या घरी जायची, तोपर्यंत मागच्या घरचं मुलगा मरून जायचं. असं बाळ हत्येचं पातक भगवंताने तिच्याकडून आधी करून घेतलं आणि शेवटच्या टोकाला पोचली तेव्हा यशोदेचं घर. बाहेरून आवाज दिला, यशोदे. यशोदे नाही बरं का, यशोदे शब्द नीट ऐका. परमपूज्य गुरुवर्य वैकुंठवासी आमचे गुरुजी सांगायचे, यशोदा या शब्दाचा अर्थ असा आहे, सदा यश वदती ती यशोदा. जिच्या मुखातून सदैव यश निघतं तिला म्हणतात यशोदा. यशोदे, बाहेर यशोदा. कोण ग तू? मी तुझ्या मावशीची मुलगी. मी तर तुला कधीच पाहिलं नाही. तू काय पासी? हो, माझं लग्न झालं तेव्हा तुझा जन्म सुद्धा नव्हता. मला आता कळलं तुला मुलगा झाला, त्याला पाहायला आली म्हटली मी. भगवान पाळण्यामध्ये खेळत होते. यशोदा माता म्हणजे बाई तू आलीच बघायला, खूप चांगलं झालं, पण मी त्याला आत्ताच नाव माखू घालून जॉन्सन अँड जॉन्सन पावडर लावून पाळण्यात टाकले म्हटलं. तुम्ही का बरं असलं? तुम्हाला वाटलं कंपनीवाल्याने काही पैसे दिलेत का मला बोलायचे? स्वस्त तोंडात आलं म्हणून बोललो मी. आत्ताच त्याला पाळण्यात घातलंय म्हटले. थोड्या वेळात उठला की मी तुझ्या मांडीवर देते, तोपर्यंत आपण चहा पान करू म्हणते. भगवान श्रीकृष्ण पाळण्यात पडल्या विचार करतात, माझी आई इतकी कशी गेली? हे बोनीचं गिराईक आहे. बोनीचं गिराईक कळतं का तुम्हाला? तुमच्याकडे बोनीच म्हणतात. हे बोनीचं गिराईक आहे आणि शहाणा माणूस बोनीच्या गिराईकाला कटकट करत नाही. आणि दुसरी गोष्ट, जाऊ देत नाही, परत धरूनच घेत होते. तोटा झाला तरी चालेल. बोनीचं गिराईक तोटा झाला तरी सोडायचं नसतं आणि कटकट करायची नसते. मला एका बाईने पोतभर वांगे बाजारात होते. 10 रुपये पावशेर. पहिलंच गिराईक आलं, हे बाई अर्धा किलो वांगे दे म्हणे. अर्धा किलो वांगे घेतले, 20 रुपये द्यायचे ना. त्याने फक्त 10 रुपये दिले. ती म्हणे, काय साहेब आहे ना तू, तुला काही कळतं का? आता तिला काय माहिती नाही, ज्याला काहीच कळत नाही त्यालाच साहेब म्हणतात असं. तिला काय माहिती बिचारीला, काही कळतं का तुला? 20 रुपये दे. तर बाई कटकट करू नको, हे बोनीचं गिराईक आहे.
बोलीचे कार्यक्रम कटकट करायची नसते. माझ्या हाताचा गुण चांगला आहे, हे 10 रुपये ठेवून घे. 10 वाजेपर्यंत तुझा एक सुद्धा वांग शिल्लक राहणार नाही. ती बाई म्हणे कशावरून? माझ्या बापाने 80 एकर जमीन करून माझ्या ताब्यात दिली होती. माझा जेव्हा हात लागला तेव्हा आता 1 एकर सुद्धा राहिली नाही. माझ्या हाताचा गुणच येतो. हे बोलीचे गिराईक आहे. भगवान पाळण्यामध्ये रडायला लागले. आता मात्र वाट पाहिली नाही बरं. आता वाट पाहिली नाही. मग हो ती पुतना त्या पाळण्याकडे जाऊ लागली. महाराज माझी गुरुजी सांगायचं, महाराज पुतना जशी एक एक पाऊल त्या पाळण्याकडे जात होती तसं तिचं एकेका जन्माचं प्रारब्ध बदलत होतं. महाराज तिने ते सुंदर बाळ पाहिलं, किती सुंदर होतं. माझे तुकोबाला वर्णन करतात. राजस सकुमार मदनाचा पुतळा, राजस सकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपरिया, राजस सकुमार मदनाचा पुतळा. कस्तुरी माळवट चंदनाची बुटी, रुळे माळकंठी वैजयंती, आजच सकुमार मदनाचा सकुमार डोळे बंद केले. मागून यशोदेने येऊन पाठीवर थाप दिली तेव्हा शुद्धीवर आली. उचललं त्या बाळाला आपल्या मांडीवर घेतलं आणि स्तनपान करायला लागले. सुनील भाऊ माझे गुरुजी सांगायचे, पुतना एवढी भाग्यवान होती. हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्या ऋषीमुनींच्या तो स्वप्नात जात नाही, पण ती त्या बाळाला घेऊन आपल्या मांडीवर घेऊन स्तनपान करत होती. एवढी भाग्यवान होती. महाराज त्रैलोक्याच्या प्रजापिताने पुतणीचं दूध प्राशन करताना आपले दोन्ही डोळे बंद केले. भागवतामध्ये अनेक कारणं आलेली. त्यातलं महत्वाचं कारण डोळे का बंद केले? पहिलं कारण, आपण आपल्या आईला सोडून परिस्थितीच्या स्तनाला मूक लावतोय, हे पाप आहे, म्हणून भगवंतांनी डोळे बंद केले. नंबर 2, हिच्या स्तनामध्ये विष भरणे, ते विष पचवण्याची ताकद आपल्यामध्ये नाही. विष कोणी पचवावं? देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझी अवतीत हळदी उठली, कृपासुरपणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय देव जय शिवशंकरा, आरती ओवाळ ते विष प्राशन करण्याची ताकद भगवान शंकरामध्ये. भगवान शंकराची आराधना करण्यासाठी भगवंतांनी डोळे बंद केले. सगळं दूध प्राशन केलं, रक्त प्राशन केलं, आणि जेव्हा पंचप्राण प्राशन करायला सुरुवात केली तेव्हा तिला चक्कर यायला सुरुवात झाली. महाराज डायबिटीजच्या माणसांची साखर संपल्यावर त्यांना कशी चक्कर येतात, तशी चक्कर यायला लागली तिला. धाड जमिनीवर कोसळली. महाराज हो महाराज तिच्या शरीराचे 32 तुकडे करून बाहेर काढलेले होते. एवढी प्रचंड होती शरीराने. महाराज भागवत रश्य नावाचा डोंगरेजी बापूंचा एक ग्रंथ आहे. भागवताचा डोंगरेजी बापूंचा एक ग्रंथ आहे भागवत रश्य. त्याच्यामध्ये असं वर्णन आलेलं आहे की पुतणीच्या शरीराचे 32 तुकडे केले आणि 32 तुकडे करून बाहेर काढलं होतं. एवढी आवाढळी होती शरीराने. गावाच्या बाहेर अग्नी दाह दिला. सगळ्या गोकुळामध्ये प्रचंड सुगंध सुटला. महाराज का? भगवंताच्या अंगाचा स्पर्श होता म्हणून. कौसाला कळलं, कौसा तुझं पहिलं गिराईक गेलं म्हणे. मग त्याने दुसरं गिराईक पाठवलं. म्हणा मांबळ भट्ट नावाचा एक राक्षस होता. त्या मांबळाने भटाचं म्हणजे ब्राह्मणाला मारायला. त्याने काय घेतलं? जानवं घातलं, पंचांग घेतलं, धोतर घातलं आणि त्या गोकुळामध्ये फिरू लागला. भविष्य पाहून घ्या, भविष्य पाहून घ्या. ते पोपडी घेऊन फिरतात. ते येतात का तुमच्याकडे? पोपडी घेऊन फिरतात पाहते. भविष्य पाहून घ्या. अख्ख्या गावभर भविष्य पाहत फिरतो. हे विद्याचं भविष्य आहे महाराज. हे विद्याचं भविष्य, एक भविष्य बापूजी सांगतात महाराज बापू, एक भविष्य पाहणारा माणूस दिवसभर फिरत होता. त्याला गिराईकच मिळालं नाही. संध्याकाळी आला, त्याने रागाराकडे तो पोपटच फेकला. त्या पोपटाला म्हटलं, हे राघव मेरे नाम की चिठ्ठी निकाल, आज गिराईक भी नहीं मिला. शिकवलेलं पोपट असतं ते. चिठ्ठी घेऊनच बाहेर आलं. त्याने ती चिठ्ठी उघडली. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं, लोगों को फसाना बंद कर दे, कुछ काम धंदा करो और अपना पेट भर. भविष्य पाहून घ्या, भविष्य पाहून घ्या. बायका बोळ्या बाबड्या असतात. आमच्याकडच्या तिकडच्या आमच्याकडच्या बोळ्या बाबड्या असतात बायका.
यशोदेने आवाज दिला, यावं वरती बुवा, माझ्या बाळाचं भविष्य सांगा. काय भाग्यवान होतं वो, जो सगळ्या जगाचं भविष्य लिहितो त्याचं भविष्य पाहत होता. जो सगळ्या जगाचं भविष्य लिहितो त्याचं भविष्य पाहत होता. हस्तरेश्वरून भविष्य सांगायला सुरुवात केली. बाई, तुझा मुलगा गुणवान आहे, रूपवान आहे, धनवान आहे, कीर्तिवान आहे. महाराज, त्या बाईने हळूच सांगितलं यशोदेने, बाळा, माझ्या बाळाच्या डाव्या हातावरचं भविष्य सांगावं. डाव्या हातावरचं भविष्य पाहायला लागला महाराज, आणि डाव्या हातावरचं भविष्य पाहायला लागला आणि त्याची बुद्धी फिरली महाराज. तो म्हटले, यशोदे, तुझा मुलगा मूळ नक्षत्रावर जन्माला आलेला आहे. हा गावामध्ये चोऱ्या करेल आणि आया बहिणींची आबरू घेईल. 3 भविष्य सांगितले बरं का, नीट ऐका. कोणते कोणते? मूळ नक्षत्रावर जन्माला आलेला आहे, हा गावामध्ये चोऱ्या करेल आणि आया बहिणींची आबरू घेईल. भगवंताने तिन्ही भविष्य खरे ठरवले. का बरं? भगवान म्हटले, हा द्वापार युग चालू आहे. द्वापार युगामध्ये ब्राह्मणांचं भविष्य खरं ठरवलं तर ठीक, नाही तर कलियुगामध्ये लोक यांना लग्नाच्या तारखा सुद्धा विचारणार नाही. आता फक्त तारखा विचारतात. पहा भरती बुवा, लग्न कोणत्या तारखेला लावायचं ते सांगा, किती वाजता लावायचं ते आम्ही ठरवू. आता किती वाजता लावायचं ते आपण ठरवतो, त्यांना फक्त तारीख विचारतो. भगवंताने विचार केला, याला तारीख सुद्धा विचारणार नाही कोणी. भगवंताने 3 भविष्य खरे ठरवले. कोणते? पहिली गोष्ट, भगवान खरंच मूळ नक्षत्रावर जन्माला आले होते. आणि दुसरी गोष्ट, चोऱ्या केल्या भगवंताने. काय चोरी केली? चित्त चोरी आणि नंदाच्या नंदने चित्ताची चोरी केली. दुसरी गोष्ट, गावामध्ये आया बहिणींची आबरू केली. आबरू घेतली, पण कशाची? वासनेची आबरू घेतली महाराज, वासनेची. महाराज, एवढं म्हणत असताना, एवढं सगळं वर्णन करत असताना यशोदा मातेच्या मुखातून एकच शब्द बाहेर पडला, ओ भरती बुवा, 4 दिवसापूर्वी माझ्या घरी गर्गमुनी आले होते म्हणले. त्यांनी माझ्या मुलाचं भविष्य फार चांगलं सांगितलं. त्या मूर्खाला गर्गाला काय कळतं म्हटले. गर्गाला मूर्ख म्हटला, मग भगवान चिल्लेत महाराज. का? महाराजांचा फार गोड अभंग आहे बा, इतका गोड अभंग आहे, तुम्ही ऐकायला तुम्हाला आनंद वाटेल. हरिभक्ताची कुणा नघडावी निंदा, साहत गोविंदा नाही त्याचे. हरिभक्ताची कुणा नगडावी निंदा, हरिभक्ताची कुणा नगडावी निंदा, साहत गोविंदा नाही त्याचे. साहत गोविंदा नाही त्याचे, हरिभक्ताची कुणा नगडावी निंदा. गया ते त्यालाच कौस म्हणतात महाराज. कौसाने अनेक राक्षस पाठवले. महाराज वर्णन करतात, का गबगरीठा मारिले बाळपणी, अवधी दैत्य खाली पुढवली. अवधी या शब्दामध्ये सगळे आहेत. सगळे राक्षस मारले महाराज. आणि एके दिवशी भगवंताने विचार केला, अरे आपण इथे मारामारी करायला आलेलो आहे. मग रामयुगामध्ये सीता सोडवण्यासाठी प्रभू आपलं, ज्या वानरांनी आपल्याला मदत केली, झाडाचा पाला आणि कंदमुळं खाऊन त्यांना आपण वचन दिलं होतं, तुम्ही कृष्ण युगामध्ये या, मी तुम्हाला दहीदूध तुरपणी खाऊ घालेल म्हणून. ते सगळे वानर आता बालगोपाळ होऊन आलेले आहेत. आपल्याला त्यांना दहीदूध तुरपणी खायचंय. सगळ्यांना एकत्र केलं ग्रामपंचायत ऑफिसवर. त्यांना विचारलं, का रे बाळांनो, तुमच्या तब्येती का बरं खराब आहे? घरामध्ये दहीदूध तुरपणी तर भरपूर निघतं. ते म्हटले, काय सांगावं कृष्णा तुला, दहीदूध तुरपणी निघतं बरोबर, पण त्या बाया खाऊ देत नाही ना. मग कुठे जातं? मथुरेमध्ये जातं म्हटले. भगवंताने ठरवलं काही हरकत नाही, पहिल्यांदा आपण टोल नाका बसवू. टोल नाका, पहिला टोल नाका, जगातला पहिला टोल नाका यमुनेच्या काठावर भगवान श्रीकृष्णाने बसवला महाराज. काय? ज्या गवळणी दह्या दुधाचे मार घेऊन जायचे, गोपणीने खडा मारायचे, ते दैदूत तुटून सगळं फुटायचं, यमुनेमध्ये वाहून जायचं. मग त्या गवळणीने ठरवलं, आता वाहून जाण्यापेक्षा आपण एक काम करू, घरातच ठेवू म्हटले. रोजचं झालं ना ते, मग घरातच ठेवायचं, पण खाऊ द्यायचे नाही कोणाला, दूध काढायचं. कृष्ण युगामध्ये तूप चांगलं मिळत होतं. राम युगामध्ये दही आणि दूध चांगलं मिळत होतं. राम नगर में मिला दूध दही, तो कृष्णावतार में घी, कलियुग में मिली है चाय, फूक फूक की पी. असा त्याचा अर्थ आहे बरं का. आपल्या वाट्याला चहा आलाय, चहा, तो चहा बी काही ठिकाणावर नाही राहत. 1 कप दूध, 14 कप पाणी देखील व नानी का होतो पाणी. तो चहा जरासा धरला ना, वरचा मंडप, फॅन, आड्या कड्या सगळं दिसतं त्याच्यामध्ये. असं वाटतं या चहामध्ये उडी मारून आत्महत्या करावी. चहा चांगला कसं आहे? दूधच चांगलं येत नाही ना, दूधच चांगलं येत नाही. तुमच्या भागापर्यंत दूध यायला खूप उशीर होतो आणि ते दूध चांगलं येत नाही. मुंबई भागामध्ये चांगलं दूध आमच्याकडे येतं. तुमच्याकडे कसं दूध आहे माहितीये का तुम्हाला? आधा दूध आधा पाणी, ज्यादा डाले तो बेमानी. हे दूध तुमच्याकडे, ते बरं आहे, ठीक आहे. हो, भगवान श्रीकृष्णाला सांगितलं, अरे बाबा ते खाऊ देत नाही ना, मग काय करतात त्या?
तूप करतात मग ते घरी. भगवान श्री कृष्ण म्हणे काही हरकत नाही, एक काम करा मग. म्हणे काय, जब सीधी उंगली से घी निकलता नहीं तो उंगली शाबाश मनी बोलते पाठ तुमच्या बाकी तो उंगली टेढ़ी करनी पड़ती. एक काम करा, काय याद तरी यारे लागे आगे मागे 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 आगे मागे 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 आगे मागे मागे आदि देखो मोटा भरी पूरे मना करो भरी पूरे मना करो भरी. एक काम करा म्हटलं आता चांगलं सांगून मिळत नाही ना आपल्याला उद्या चोरी करायची. सगळ्यात तुम्ही माझ्या बरोबर या, आज रात्री जमायचंय. चोरी करायला काय काय वस्तू घ्यायचं ते ऐकून घ्या, तुम्ही पण ऐका बरं का. चोरी करायला काय काय वस्तू पाहिजे. हो, पहिली गोष्ट खडे घ्या, दुसरी गोष्ट काठी घ्या, तिसरी गोष्ट बोरूचे काटे घ्या, माती घ्या. तो पेंद्या म्हणे देवा अरे या 4 वस्तू कस काय चोरी करायला. चोरी करायला जायला काय काय लागतं. चाकू पाहिजे, सुरा पाहिजे, हातोडी पाहिजे, कोयता पाहिजे, नाहीच काही तर AK-56 पाहिजे. भगवान म्हणे AK-56 नाही ना आपल्याकडे. पेंड्या म्हणे देवा संजय दत्ताकडे पण दे म्हणे, घेऊन येऊ का म्हणे. अरे आपली सात्विक चोरी आहे बाळा, आपल्या या वस्तू कशाला. भगवंताने काय सांगितलं तुम्ही पण ऐका लक्षपूर्वक. आपण ज्या घरामध्ये चोरी करायला जाऊ त्या बाजूला मडका कोणत्या बाजूला असेल कळणार नाही, बरोबर आहे. अंधार असेल, ज्याच्याजवळ खडे असतील ना त्यांनी चारी बाजूला फेकायचे. ज्या बाजूला डबकन आवाज आला समजायचं त्या बाजूला मडका आहे. मडका तर वरती राहील, मग फोडायचं कसं. ज्याच्याजवळ काठी असेल त्याने ते मडकं फोडायचं. ठीक आहे देवा, पण चुबू काटे कशाला बरोबर घेते, बोरूचे काटे कशाला बरोबर. अरे आपण दैतूप तूप लोणी खाताना एखाद्या गवळणीला जाग आली आणि ती समजा आपल्याकडे घ्यायला लागते तर तिच्या वाटेवर ते काटे फेकायचे आणि ती काटे काढायला लागली की तोपर्यंत आपण पळून जायचं. पेंद्या म्हणे देवा ती जर चप्पल घालून आली मग काय करायचं म्हणे. पेंद्या भरत विचित्र होता. भगवान म्हणे अरे पेंद्या ती घरामध्ये चप्पल कशी घालेल, तुला माहिती नाही देवा. घरामध्ये चप्पल घालून स्वयंपाक करतात त्या सुशिक्षित गवळणी आहेत. त्या सुशिक्षित गवळणी आहेत, घरामध्ये चप्पल घालून स्वयंपाक करतात लोक. त्या सुशिक्षित काय, सुशिक्षित चप्पल घालून सुशिक्षित म्हणजे काय प्रश्न. अरे त्या चप्पल घालून आले तर आपल्याकडे माती नाही का, माती ती माती त्यांच्या डोळ्यात फेकायची. डोळे चोळायला लागले की आपण पळायचं. पेंद्या म्हणे तेव्हा ती जर चष्मा लावून आली मग काय करायचं. तू शांत बस रे, रिकामी उपाधी का करतो रे तू. महाराज हो घेतलेच सगळे सामुग्री आले महाराज. हो एकाच रात्रीमध्ये 10 घरफोडे केले. किती 10. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर नाम केशवाचा जो दातार, केशव नामयाचा दातार. पुराण प्रसिद्ध चोर एकाच रात्रीमध्ये 10 घरफोड्या. ज्या बायांच्या घरी 10 घरफोड्या केलेल्या होत्या ना त्या सगळ्या गवळणी जमा झाल्या कुठे, यमुनेच्या डोहावर. आणि ते एकमेकीमध्ये चर्चा करतात. काय ऐका. पहिली आली धावणी म्हणे गवाई काय केली करणी. खावणी दही दूध तूप लोणी कोणी द्यावया विरजनी. आता वैया मासी आवरेना दरू जाता सापडेना. यशोदे बाळ तुझा ताना कुटवर सोसुनी धिंगाणा. यशोदे बाळ तुझा ताना कुटवर सोसुनी धिंगाणा. ती दुसरी बाई म्हणे तुझं तरी बरं ग, त्याने माझ्या घरी काय केलं बाई. म्हणे काय. दुसरी आली धावत म्हणे ग बाई काय केली मात. मुखासी मुख चुंबन घेत गळ्यामध्ये हात घालीत. आता वैया मासी आवरेना यशोदे बाळ तुझा ताना कुटवर सोसुनी धिंगाणा. तिसरी म्हटले बाई तुझं तरी बरं झालं ग, त्याने माझ्या घरी येऊन काय केलं माहितीये का. म्हणजे काय. परवा आला माझे घरा निजला होता माझा म्हातारा. तो परवा माझ्या घरी आला. उन्हाळ्याचे दिवस माझा सासरा बाहेर झोपला होता अंगणामध्ये. त्याने शर्ट काढून ठेवला होता. त्याचं पोट 90 अंशावर स्थिर झालेलं होतं म्हणे. हा घरात गेला, याने दही दूध तूप लोणी खाल्लं, एक गेरा उचलला आणि जसं त्या म्हाताऱ्याच्या पोटावर मारला तसं ते म्हातारं गचकून गेलं म्हटले. या सगळ्या गोष्टी त्या गवळणींमध्ये एक गवळण ऐकत होती. ती म्हणे का ग, ही म्हणे माझ्या घरी आला, ती म्हणे माझ्या घरी आला, ती म्हणे माझ्या घरी आला. तो माझ्या घरी येणारच नाही म्हणे. त्या गवळणी म्हणे का बरं, त्याला माहितीये म्हणे मी नगरपालिकेमध्ये निवडून आली असं. भगवान म्हणे पेंद्या ही कोणाच्या घरी उतरलेली, कोणाच्या घरी कोणत्या गल्लीमध्ये राहते पाहिजे म्हणे. पेंद्या तेवढा तपास करून जायचा महाराज. पेंद्याने बरोबर तपास करून देवा ही खालच्या आलीमध्ये उतरलेली काही हरकत नाही. भगवान त्या दिवशी रात्री त्या गवळणीच्या घरी गेले. त्या गवळणीच्या घरी गेले तर रात्रीचा प्रसंग नाथबाबा सांगतात की गवळी आणि गवळण दोघं एकाच खाटीवर झोपलेली होती.
या भगवंताने काय केलं, तिची वेणी आणि याची दाढी दोघांची गाठ मारली आणि त्या गाठीवर मंत्र मारला. या प्रश्नाशिवाय कोणाचाच बापी गाठ सोडू शकणार नाही म्हणे. आला निघून बाहेर. पूर्वीचा काळ, पूर्वी स्त्रिया लवकर उठायच्या, माणसं नंतर उठायचे. पूर्वी स्त्रिया अगोदर उठायच्या. पूर्वी बरं का, पूर्वी आता उलट झालंय. पूर्वी स्त्रिया अगोदर उठायच्या. जशी ती कवळ उठल्याबरोबर तिच्या वेणीला झटका बसला. मग तिच्या वेणीला जर झटका बसला तर याच्या दाढीला काय गुदगुले झाले असतील का बरं? याने तर शिविदा असतात महाराज. मस्त होऊन या माझली धांगडी तशी मस्ती करते या वयात, तुला लाज नाही वाटत म्हटले. ती म्हटले नाही हो, मी नाही काही केलं. पहा बरं गाठ पडली. पाहिलं तर गाठ पडलेली. त्यांनी सोडून पाहिलं सुटत नाही, जाळून पाहिलं जळत नाही, कापून पाहिलं कापत नाही. बाकीच्या गवळणी म्हणे ही तर रोज लवकर उठते, पहाटेला 5 वाजता. आज 8 वाजून गेले तरी उठत नाही. एक गवळणी दारावर थाप मारली, सकू दार उघड. ती म्हणे उघडण्यासारखं नाही म्हणे. मग सान्या वाटे उडी मार म्हणे. मग कवडशा वाटे तिने उडी मारली. पाहते तर काय प्रकार, गाठ मारलेली. तिने पण प्रयत्न करून पाहिले पण तिच्याकडून पण सुटले नाही. अरे ब्रह्मदेवाने मारलेली गाठ जर सोडायची असेल तर वसईच्या कोर्टामध्ये 50-50 वर्ष चक्रा माराव्या लागतात. ही ब्रह्मदेवाच्या बापाने मारलेली गाठ होती महाराज. अनेक प्रयत्न करून पाहिले पण ती हुशार होती. शेजारच्याच गवळणी हुशार महाराज. तिने हिला विचारलं म्हणे, का ग कृष्णाच्या विरोधात काल नगरपालिकेमध्ये मोर्चा निघाला होता, त्या मोर्चामध्ये तू होती का? म्हणे पुढेच होती जेडा घेऊन. मग तिथेच बिघडलंय. माणसाने मोर्चाला जावं पण कसं जावं, सगळ्यांच्या शेवटी उभा राहावं. 2-4 घोषणा देऊन द्यायच्या. पोलिसांच्या काट्या बसायला लागल्या का मागच्या मागे पळायचं. पण तो आरोपणा करायला गेली त्याच्यामुळे असं झालं. ते म्हणे आता पर्याय, आता एकच पर्याय म्हणजे काय, जोपर्यंत तो ही गाठ उघडत नाही तोपर्यंत ही उघडणार नाही म्हणे. मग जाय ना त्याला बोलून अण्णा म्हणे. याने तोपर्यंत सगळे गोपाळ आपल्या घरी जमा करून ठेवले होते. आणि ती गवळण, एक कृष्णा अरे त्या बाईची गाठ मारली, त्याला तेवढी सोडून. तो म्हणे देतो ना सोडून. मग चाल तिथे. तो म्हणे मी नाही येणार तिथे म्हणे. मग तिला घेऊन येते. आता तिला अन्न म्हणजे एकटी येईल का होती. आता गाठ मारलेली होती पण त्यांची अडचण अशी बुवा, ती गवळण होती उंच, तो गवळी होता बुटका. ज्यांच्या बाया उंच आहेत त्यांना विचार मला संसारामध्ये काय हाल आहे त्यांची. बायको खांद्याच्या खालीच पाहिजे भाऊ, टोपी डोक्यात पाहिजे, चप्पल पायात पाहिजे, पैसा खिशात पाहिजे, भाकर बगल्यात पाहिजे, पैसा खिशात पाहिजे, बायको ताब्यात पाहिजे, नाम मुखात पाहिजे आणि देव हृदयात पाहिजे महाराज. तरच जमतं राजावरती. सतत ती बाई उंच होती आणि तो गवळी बुटका होता. ती पुढे चालायची, हा मागून असा वरती पाय करून चालायचं आणि आपल्या नायगाव उरी करायचं महाराज. एवढे हाल झाले तिचे, एवढे हाल झाले. ती गंमत पाहत होती. त्या गावामध्ये बाहेरगावची पाहुणी आली होती. तिची मुलगी त्या गावामध्ये गेली होती. त्या मुलीला भेटायला आली होती. तिने तो प्रसंग पाहिला आणि विचारलं म्हणे, का रे बाळा हे असं काय प्रकार आहे? म्हणे आई आमच्या गावाला एक श्रीमंताचं मुलगा आहे कृष्ण म्हणून, ते असं बायांना त्रास देतं. मग तुमच्या गावात ते लोक बोलत नाही का? ते काय बोलतील म्हणे, का श्रीमंताचं पोरग येते. ती पाहुणी म्हणे जर असा मुलगा माझ्या गावात राहिला असता तर आतापर्यंत त्याचे हातपाय तोडून टाकले असते म्हणे. आणि मग भगवान म्हणे पेंद्या कोणाच्या घरी उतरलेली तपास करून येतो म्हणे. तेवढं म्हणे पेंद्याने अंधार मला तपास करून देवा अमुकच्या घरी आलेली आहे, यदुवांच्या घरी आलेली आहे. बरं काही हरकत नाही चालते म्हणे. भगवान त्या रात्री त्या गवळणीच्या घरी गेले होते. पाहुणी गवळणीची जिथे उतरली होती तिथे काय केलं माहिती का भगवंताने? तव्याचं काळं काढलं, तिला मूछ काढून दिली. एवढा विचित्र होता महाराज. सकाळी तिची मुलगी उठली, तिने पाहिलं आपल्या आईला अशी मूछ कोणी काढली. तिने आरसा घेताना आपल्या आईला दाखवला. आई पाहिलं मुकडा चांगला तुकडा. तिने पाहिलं, ती रडायलाच लागली. तिने अशी मूछ कोणी काढली मला. चावते माझ्या सासूने मजा केली तुझी वीणबाईची मजा केली अशी. एक काम कर आणि काय बाथरूम मध्ये जाय, मी कालच एक लक्ष साबण आणलेला आहे म्हणे, तोंड चांगलं धुवून टाक, माझी सासू उठण्याच्या आता आणखी फ्रेश होऊन जाईल. आता ब्रह्मदेवाच्या बापाने मारलेलं काळं होतं मला. ती लाईफबॉय लाव, लक्ष लाव, हमाम लाव, रेक्सोना लाव, फेऱ्या लवली लाव, राखेल लाव, नाही तर काळी लावा. काही केलं तरी ते निघते. उलट सगळं तोंड काळवून गेलं मला तिचं. एवढी फजिती झाली हो. ती म्हणे जावायला मला आत्ताच्या आत्ता डोलीकरण माझ्या घरी पोहोचवा. तो जावाय म्हणे मामी आजच्या दिवस थांबून जा, ते शेजारचे लोक तुम्हाला चहा प्यायला बोलवायला येणार होते म्हणे. मला आत्ताच्या आत्ता माझ्या घरी पोहोचू. एवढे हाल केले. हे सगळे हाल त्या गवळणीने आपल्या डोळ्यांनी पाहिलेत आणि सगळ्या गवळणी एकत्र झाल्यात महाराज. मिळवून यावं ह्या गवळणी येती नंदाच्या अंगणी, आम्ही जातो गोकुळ सोडोनी, गेला एक वाजोनी, आता बाई आमासी आवरेना,
धरू जाता सापडेना यशोदे बाळ तुझा ताना कुठवर सुसुमी धिंगा. सगळ्या गवळणी एकत्र झाल्यात आणि त्या यशोदेजवळ गाणं सांगायला लागल्या. पण यशोदेला खरं वाटत नव्हतं महाराज. का बरं? एक वाक्य सांगतो जयभाऊ. ज्या बाईला आपल्या मुलाच्या खोड्या खऱ्या वाटत नाही तिला म्हणतात आई, आणि ज्या बाईला आपल्या मुलाच्या खोड्या खऱ्या वाटतात तिला म्हणतात बापाची बायको. एवढा फरक. आई होती महाराज ती, बाळाच्या खोड्या तिला कशा खऱ्या वाटतील? उलट तीच गवळणींना म्हणायची काय, तुम्ही लपवून याचा भवरा गे, तुम्ही लपवून याचा भवरा, आळघेता शारंग धरा गे, आळघेता शारंग धरा, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी, तुम्ही लपवून याची गोटी गे, आड घेता जग जेठी. माझा कृष्ण नाही का असा? माझा कृष्ण कसा आहे माहिती आहे तुम्हाला? बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ दिसते गोचिरवाने, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. माझा कृष्ण असा नाही ग. भगवान श्रीकृष्ण म्हणे आपण एवढ्या खोड्या कराव्या तरी या म्हातारीला खरं का बरं वाटत नाही. भगवंताने एके दिवशी घरामध्येच पुढे केली महाराज. काय ताक बनवायचा हौद, त्या हौदामध्ये जाऊन बसतात. त्या दिवशी लोणीच वरती येत नव्हतं. यशोदा मातेने सगळे प्रयत्न करून पाहिले पण लोणी तळाला बसलं का काय म्हणून जसा हात घातला तसा मुद्दे मला सिंह वरती आणला महाराज. आणि मग यशोदा म्हणे हा खरंच खोड्या करतो म्हणे. मग आता याला आपण गणपती बाप्पाकडे घेऊन जाऊ नवस करू म्हणे. उचललं तिला आणि लालबागला गेली महाराज. कोण 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 कोण? यशोदा माता लालबागच्या गणपती समोर गेले. लालबागचा गणपती हा नवसाला पावतो महाराज असं सांगतात. मला माहिती नाही, मी काही गेलो नाही अजून, पण पावतो म्हटले. हो, त्या कृष्णाला समोर बरोबर नेलं आणि गणपती बाप्पाला विनंती केली, गणपती बाप्पा माझ्या कृष्णाच्या खोड्या जर तू महिनाभर बंद केल्या तर तुला 1000 मोदक चढवी म्हणते. 1000 भगवान ऐकत होते. भगवान श्रीकृष्ण म्हणे 1 महिन्याची गोष्ट आहे ना, 1000 मोदक या बाप्पाला खाऊन द्यायचे नाही म्हणे. भगवंताने खरंच 1 महिनाभर खोड्या केल्या नाही. एक मासे खोडी देवी नाही केली, पृथ्वीराची तिथे आली यशोदेशी. आणि मग यशोदेला वाटलं गणपती पावला. गणपती राजकारणी देव आहे बरं का. पावला गणपती आपल्याला. दुसऱ्या चतुर्थीला पुन्हा 1000 मोदक तयार केले. कृष्णाला बरोबर घेतलं, गणपतीची देवळात गेली, ठेवले 1000 मोदक समोर. नेमकी उत्पत्ती घरी विष्णू आली होती. कृष्णाला सांगितलं कृष्णा मी बाहेर जाते, उत्पत्ती घेऊन येते, इथे लक्षात ठेव एखादी मांजरी एखादा मोदक खाईल. भगवान म्हणे आई तू बिंदास जा, इथे एवढा मोठा बोक्या उभा आहे आणि कोणत्या मांजरी येतात मी पाहतो त्यांचा भेद. जा म्हणे. ती आई मंदिराच्या खाली उतरत नाही. एवढ्या भगवान श्रीकृष्णाने गणपती बाप्पाकडे पाहिलं आणि विचारलं गणपती बाप्पा मोदक तुझ्या मम्मीने केले का माझ्या मम्मीने ते सांग मला पहिली. मला तो गणपती असा थर्रा आणायचा. तो म्हणे भाऊ तुझ्या आईने केलेत मग मी खाऊ का तू खातो? खाय ना तू, माझं काहीच म्हणलं नाही. भगवान श्रीकृष्णाने 1000 मोदक गिळून टाकलेत महाराज. जर आई आली तर हा गणपती बाप्पा नाव सांगून देईल, पण तो गणपतीच उचलला आणि गिळून टाकला महाराज. जेव्हा यशोदा माता आली तिने पाहिलं कृष्णा मोदक जाऊ दे पण गणपती कुठे गेला? हसू आला देवाला. देवापासी तुसे देव काय झाला, हसू आले बोधा हरियाचे. आई तू सुद्धा मला अजून ओळखलं नाही, ते नायगावच्या बाया कधी ओळखतील गाई? देवापाशी कुशे देव काय झाला. मग फायनल झालं, कृष्ण खोड्या करतो आणि करतो तसाच्या तसा उचलला आणि नंदबाबाच्या समोर उभा केला. नंदबाबाला सांगितलं याच्या खोड्या इतक्या भरल्यात की गोकुळातल्या गौडांनी घर सोडून बाहेर निघायला तयार झाल्या. भगवान श्रीकृष्णाला ऑर्डर सुटली महाराज. एकच फरमान निघालं नंदबाबाचं. कोणतं? उद्या याला शाळेत पाठवा. शाळा कोणती? गाई गोपाळ, गाई गोपाळ सवंगडी बना, गाई गोपाळ सवंगडी बना, गाई गोपाळ सवंगडी बना. घेऊन या गाई चाली नंदाचा काना, चाली नंदाचा काना. सगळ्या गवळणीच्या तक्रारी ऐकल्या महाराज. मिळून याव घ्या गवळणी येती नंदाच्या अंगणी. आम्ही जातो गोकुळ सोडोनी आमच्या सुना घेऊनी. आता वैया मासी आवरेना यशोदे बाळ तुझा काना कुठवर सुसुमी धिंगाणा. बाबाच्या
चालवल्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने आपले सगळे गोपाळ एकत्र केले तर त्यांना सांगितलं उद्यापासून थोड्या बंद आपल्याला गाई चालायला जायचंय. सगळ्यांनी आपापल्या गाई घेऊन सकाळी 6 वाजता मारुती मंदिरावर जमा व्हा. येताना आपापली शुद्धरी बरोबर आणा. प्रत्येकाने आपली शुद्धरी बरोबर घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता सगळे गोपाळ मारुती मंदिरावर जमा झाले आणि सगळे गोपाळ गाई चारायला निघाले. गाई चारत 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 1 वाजला महाराज. गाई चारत 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 किती वाजला? 1 वाजला. आणि मग आता गोपाळांना भूक लागली महाराज. गोपाळांना लागली म्हणजे गवळणींना पण भूक लागली महाराज. हो, सगळ्या गोपाळ सगळ्या गवळणींनी सगळ्या गायी एका कळंबाच्या झाडाखाली उभ्या केल्या आणि मग भगवंताने विचार केला आपल्याला काढा करायचा. आता काढा का? प्रत्येकाच्या शुगरे वेगळ्या वेगळ्या होत्या महाराज. कोणी दही भात आणलेला होता, कोणी लोणी साखर आणलेलं होतं, कोणी हिरव्या मिरचीचा ठेचा आणलेला होता, कोणी लसणाची चटणी आणलेली होती महाराज, कोणी लोणचं आणलेलं होतं महाराज, एकाने वडापाव नाही वडापाव नव्हता तेव्हा. सगळ्यांच्या शुद्धरे वेगळ्या वेगळ्या महाराज. भगवंताने विचार केला अरे असे सगळे वेगवेगळे आपली शुद्धरी खात बसले तर आपल्याला काढण्याचा अर्थ काय रे? काय रे? ऐका महाराज. हो, आपल्या गावामध्ये हो एखादा सप्ताह करतो त्यावेळेला सगळे लोक एकत्र येऊन वर्गणी जमा करतात. का वर्गणी जमा करतात? हो, सप्ताह एकटा माणूस करू शकत नाही का? करू शकतो, पण ऐका सगळ्यांना मिळून करावा लागतो. का करावा लागतो? तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी. शाळेमध्ये युनिफॉर्म का बरं असतो? सांग बरं. युनिफॉर्म माहितीये का तुला? कोणत्या रंगाचा आहे? सफेद. पॅन्ट आहे ना? पण पॅन्ट सांग ना मग कोणत्या रंगाची? ग्रे. बर ठीक आहे. मला एक सांग, तुम्ही वेगवेगळ्या रंगाचे युनिफॉर्म का नाही घालून जात? एकच रंगाचा का घालून जातात? पहिली गोष्ट डिसिप्लिन आहे, बरोबर? पहिली गोष्ट शिस्त आहे. आणि दुसरी गोष्ट शाळेमध्ये अनेक प्रकारची मुलं असतात. श्रीमंताची मुलं असतात, गरीबाची मुलं असतात. श्रीमंताची मुलगा राजेशाही पोशाख घालून येतील आणि एखादा गरीबाचा मुलगा फटका कपडा घालून येईल. हा भेदभाव शाळेमध्ये नसावा म्हणून युनिफॉर्म असतं राजावर, म्हणून युनिफॉर्म असतं. लक्षात ठेवा. तत्वत भगवंताने काना का केला? अरे प्रत्येक जण आपापल्या शुगऱ्या खात बसेल. कदाचित कोणाजवळ गरीबाची गरीबासारखी शुगरी असेल, श्रीमंताजवळ श्रीमंतासारखी शुगरी असेल. आपल्याला हा भेदभाव नष्ट करायचा आहे. भेदभाव नष्ट करायचा आहे आपल्याला काय करायचंय? हो, सगळ्या गोपाळांचा काळा सगळ्या शुगरे एकत्र केल्या, त्याचा गोपाल काळा तयार केला आणि सगळ्या गोपाळांना वाटून सुखी केलं. गोपाल कृष्ण भगवान ज्ञानेश्वर
वैष्णवनिका संभ्रमा वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका 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 Ela
सद्गुरु नित्यानंद स्वामी महाराज की, कैलासवासी नित्यानंद प्रेमी हरिश्चंद्र पाटील, कैलासवासी वाडिया बाबा प्रेमी पांडुरंग, श्री कृष्ण प्रेमी वाडिया सभा संतन की जय, बोलो आत्म स्वरूप की जय। सद्गुरु समर्थ नित्यानंद स्वामी महाराज की जय, श्री कृष्ण प्रेमी वाडिया की जय, कैलासवासी हरिचंद्र पाटील बुवा की जय, कैलासवासी पांडुरंग की जय, बोलो आत्म स्वरूप